जळकोट तालुक्यातील तब्बल 47 गावांसाठीचे ग्रामीण रुग्णालय हे अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं वास्तव समोर आलंय, ज्यामुळे लाखो नागरिकांना सुसज्ज आरोग्य सेवांचा लाभ मिळत नाही। जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुका येथील जो सरकारी रुग्णालय आहे त्या ठिकाणी आहे। हा जो रुग्णालय आहे हा रुग्णालय ह्या तालुक्यातील 47 गावासोबत जोडलेला आहे। ह्या दवाखान्याची जी नाळ आहे या 47 गावातील जे लाखो लोकसंख्याचं या ठिकाणी हे जे तालुका आहे त्यांच्यासोबत जोडलेला आहे। अत्यावश्यक सेवेसाठी या ठिकाणी नागरिक येतात, पण अनेक अशा तक्रारी ह्या तालुक्यातील गावांमधून येत आहेत की अत्यावश्यक ज्यावेळेस एखादी इमर्जन्सी अपघाताची घटना असेल, त्याच्यानंतर महिलांचं ज्यावेळेस गर्भवती ज्या काही महिला आहेत या ठिकाणी डिलिव्हरीसाठी परिस्थितीसाठी येतात, तेव्हा या ठिकाणी अनेक गोष्टीच्या असुविधा पाहायला मिळत आहेत। आणि तेव्हा ह्या सर्व रुग्णांना जळकोट तालुक्यामधनं थेट उदगीर तालुका नाहीतर जिल्हा लेवल लातूर या ठिकाणी पाठवलं जातं। एकीकडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्यमंत्री यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवा, विविध चाचण्या आणि औषधांचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा केलाय, मात्र प्रत्यक्षात जळकोट तालुक्यातील परिस्थिती याच्या पूर्णतः विरोधात असल्याचं दिसून येत आहे। जळकोट ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत। विशेषतः आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिका सेवा अपुरी असल्यानं अपघातग्रस्त रुग्णांना तातडीनं उपचार मिळत नाहीत। तसंच महिलांना प्रसूतीवेळी योग्य सुविधा उपलब्ध नसल्यानं अनेक वेळा रुग्णांना थेट उदगीर किंवा लातूर इथं हलवलं जातं। पण अनेक प्रकरणामध्ये अनेक केसेसमध्ये असं समोर आलेलं आहे की तो रुग्ण त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदरच त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो। एकीकडे पाहायला गेलं तर उदगीर आणि जळकोट तालुक्याचे माजी मंत्री तसेच आमदार संजय बनसोडे यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक महापुरुषांचं कार्य असो या धार्मिक कार्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे। प्रत्येक नागरिकांची मागणी पूर्ण केलेली आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर ह्या तालुक्यातील नागरिकांना अत्यावश्यक असलेलं हे जे रुग्णालय आहे या ठिकाणी अनेक गोष्टीचा असुविधा पाहायला मिळतोय। त्यामुळे 47 गावातील जे लाखो नागरिक आहेत त्यांना आरोग्याच्या असुविधा त्याच्या गंभीर जेव्हा त्यांना गरज पडते ते आल्यानंतर त्यांना त्या सुविधा मिळत नाही आहेत, म्हणून अनेक जणांची या ठिकाणी जीव गेलेले आहेत। पण अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून जागृत महाराष्ट्राची टीम या ठिकाणी आज पोहोचलेली आहे। आता सध्या तुम्ही पाहताय की 3 वाजलेले आहेत। जेव्हा यावेळेस आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टर्स या कोण जबाबदारी व्यक्ती या ठिकाणी कोण नव्हतं की ते सविस्तर माहिती देऊ शकतं की या ठिकाणी डॉक्टरची संख्या किती आहे, बाकी इतर जे काही सहकारी या ठिकाणी जो स्टाफ आहे त्यांची संख्या किती आहे, औषधाचा जो पुरवठा आहे या ठिकाणावरून पूर्ण होतोय की नाही होतंय आणि कोणकोणत्या सुविधा यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत ही माहिती या ठिकाणी आम्हाला मिळू शकली नाही। पण आम्ही जे स्थानिक या ठिकाणचे आमदार आहेत त्यांना विनंती करतोय, सध्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे, तालुक्याच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। ज्या या ठिकाणी नागरिकांना सुविधा हवेत त्या या ठिकाणी देणं गरजेचं आहे, कारण तिकडे उदगीर तालुका 30-35 किलोमीटरचं अंतर गाव पातळीवरून तिकडे जाण्यासाठी लागतो, तर तेवढंच लातूर जिल्ह्याचा 100 किलोमीटरचं अंतर हा सुद्धा खूप मोठा आहे। या ठिकाणी जे काही ॲम्ब्युलन्स सेवा आहे ते गावोगावी व्यवस्थित वेळेत जाणं गरजेचं आहे आणि नागरिकांना ह्या अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्यांचा पुरवठा करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। तर हा जो महत्त्वाचा रिपोर्ट आहे हा जळकोट तालुक्यातील त्या 47 गावातील नागरिकांसाठी आहे। आम्ही या 47 गावातील जे लाखो नागरिक आहेत त्यांना आव्हान करतोय की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा या ठिकाणी पुरवठा होत नाही, त्या सुविधा दिल्या जात नाहीत, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आम्ही तुमचा हा सर्व जे काही समस्या आहेत त्याचा पाठपुरावा करून नक्कीच तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। या प्रक्रियेत होणारा वेळ आणि प्रवासातील अडचणी यामुळे काही वेळा रुग्णांचे जीवही जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यात। दुसरीकडे खासगी रुग्णालयांचे वाढते दर पाहता सामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या त्रस्त झालेत। या पार्श्वभूमीवर जळकोट तालुक्यातील सर्व 47 गावांमधील नागरिकांनी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्याकडे ठोस मागणी केली आहे की या ग्रामीण रुग्णालयाला तत्काळ सुसज्ज करून आवश्यक डॉक्टर, कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। नागरिकांचा प्रश्न एकच आहे, सरकारच्या घोषणा कागदावरच राहणार की प्रत्यक्षातही ग्रामीण भागाला न्याय मिळणार? जागृत महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक अमोल भाले।